पालकमंत्री पदाबाबत तिन्ही नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती गोगावलेंनी दिली आहे। 1-2 दिवसांमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी आशा महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी हे वक्तव्य केलं आहे। शिंदे साहेबांकडे आम्ही जे काय सोपवलेलं आहे, शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे हे आम्ही तुम्हाला आज सांगतो। कारण नेते मंडळी जे बसून चर्चा करतील तो योग्य निर्णय निघेल असं आम्हाला वाटतं। सर, तुम्ही दिलेला जो अल्टिमेटम होता तो अल्टिमेटम आता संपलेला आहे, वेळ संपलेली आहे। हा, त्यामध्ये 2-3 दिवस मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते प्रचाराच्या दरम्यान, त्यामुळे 2 दिवस थोडं लेट झालं। बघूया आता मार्ग निघण्याच्या वाटेवरती आहे। सिनियरिटीप्रमाणे बरेचसे 4 चमचे आमदार आहेत आणि अन्यायाविरुद्ध लढणारा आहे, लोकांमधला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांमधला माणूस आहे आणि सगळ्यांचीच अपेक्षा आहे की बरेचसे पालकमंत्री व्हावे। आणि मला असं वाटतं की येत्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय वरिष्ठ स्तरावरती निर्णय होऊन घोषित होईल। आता तटकरे कधी मोठं मन करत नाहीत, त्यांचा इतिहास पूर्व इतिहास आपल्याला माहिती आहे आणि स्वार्थापोटी ते काही निर्णय घेतात, त्यामुळे असं काय चालणार नाही आहे। रायगडची जनता आत्ता याच्यामध्ये स्वीकारणार नाही आहे, स्वीकारतील तर भरत शेठला स्वीकारतील। तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील यांची बैठक कदाचित झाली असावी। उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्याचा सूक्ष्मोक्ष सध्या उद्या लागण्याची आशा आहे आणि मला वाटतं आता हा विषय एकदाचा संपेल असं एकंदरीत त्यांची बोलणी झाली अशी माझी प्राथमिक माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।